आज आपण करणार आहे चिकन बिर्याणी। यासाठी 1 किलो चिकन घेतलेले आणि तांदूळ भिजत घातलेले 3 पावशर भिजत ठेवलेले आहेत हे 1 तासभर। चिकनची आपण सुकी भाजी पण करणार आहे मसाल्याची। चिकन आपण एक दीड तासासाठी आहे ना दही लावून ठेवणार आहे। त्यासाठी 1 वाटी मोठी दही घेतलेले। अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊ, मोठेशी 2 चमचे। 1 चमचा हळद टाकून घेऊ, एक छोटे 2 चमचे धने पावडर, 3 चमचे तेल टाकून घेऊ। चिरून पुदिनाही टाकून घेऊ थोडासा। 2 चमचे मीठ टाकून घेऊ, लहान चमचे। हे आता छान मिक्स करून घेऊ आणि यातच आपल्याला तळलेला कांदा पण टाकायचा आहे। हे आता आपण 1 तासासाठी झाकून ठेवणार आहे आणि 1 तासानंतरच यात कांदा आणि तिखट वगैरे टाकणार आहे। भाजीला आपल्याला 1 तास झालेला आहे मॅरिनेट करून। आता भाजीला 1 तास झालेला आहे आपण ठेवलेले दही आणि अद्रक लसणाची पेस्ट लावून। आता कांदा तळून घेऊ। भातासाठी पाणी पण ठेवलेले आहे, त्यात आपण थोडा कच्चा मसाला आणि शहाजिरे टाकून घेणार आहे। तेजपान, दालचिनी आणि काळी विलायची। मीठ टाकून घेऊ। भात छान मोकळा आणि पांढरा होण्यासाठी पांढरा शुभ्र लिंबाचा रस टाकून घेऊ। पाण्याला उकळी आलेलीच आहे, तांदूळ टाकून घेऊ। आता पुदिना टाकून घेऊ, तळून घेऊ आपण। पुदिना छान तळला गेलेला आहे, तो टाकून घेऊ आता। भात पण आपला छान शिजलेला आहे, 80% शिजून घेतलेला आहे। थोडेसे काजू तळून घेऊ, काजू पण टाकून घेऊ। तळलेला कांदा, बिर्याणी मसाला आहे 2 चमचे, 2 चमचे बेडगी मिरची, 1 चमचा काळा मसाला, 2-3 चमचे तूप। हे छान आता मिक्स करून घेऊ। एक 2-3 मिनिटं याला वाफ बसेपर्यंत झाकण ठेवून घेऊ। 1-2 मिनिटं झालेली आहेत, भाजी छान गरम झाली। तांदूळ पण आपला खूप छान मोकळा झालेला आहे, हा टाकून घेऊ। तर याच्यावर कांदा टाकून घेऊ तळलेला थोडा।
थोडा बिर्याणी मसाला पण टाकून घेऊ. बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा पुदिना, तूप टाकून घेऊ आता राहिलेलं. थोडा फूड कलर टाकून घेऊ, ऑरेंज कलर, थोडा येलो कलर आहे. आता झाकण ठेवून बारीक गॅसवर ठेवू एक 10 मिनटं. बिर्याणी पण आपली छान झालेली आहे. 10 ते 15 मिनटं ठेवलं बारीक गॅसवर. अजून वाफ आहे त्याच्यामध्ये. आता आपण भाजी करणार आहे. अर्धा किलो चिकन घेतलेले, मसाला वाटून घ्यायचा आधी. अर्धा किलो चिकन घेतलेले, हे स्वच्छ धुवून घेतलेले. आणि आता मसाला वाटून घेऊ आपण आधी. मसाल्यासाठी कोथिंबीर घेतलेली, पुदिना तळूनच घेतला आहे, कांदा, खोबरं, अद्रक आणि लसूण याची पेस्ट करून घेऊ. पाट्यावरच वाटून घेणार आहे मसाला मी हा. आपला मसाला वाटून झालेला आहे एकदम छान बारीक. आता भाजी करून घेऊ. कांदा आणि मसाला आपला तळलेलाच होता, खोबरं. आता आपण तेलामध्येच तिखट टाकून घ्यायचं. 1-1.5 चमचा काळं तिखट टाकायचं. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, 1 चमचा लाल मिरची पावडर, बेडगी मिरची, 1 चमचा चिकन मसाला. मसाला एकदा मिक्स करून घेऊ तेलामध्ये छान. वाटलेला मसाला टाकून घेऊ. मसाले आपले छान फ्राय झालेले आहेत. आणि यात आपण टोमॅटो वापरला नाही आहे म्हणून दही टाकणार आहे मी. अर्धी वाटी दही टाकणार आहे. मिक्स करून घेऊ दही छान. मीठ टाकून घेऊ. 1 चमचा टाकलाय मोठा. मसाला छान फ्राय झाला. आता चिकन टाकून घेऊ. चिकन छान फ्राय करून घ्यायचं मसाल्यामध्ये. चिकन छान फ्राय झालेलं आहे. आता यात आपल्याला पाहिजे तेवढंच पाणी टाकून घ्यायचं.
हे मसाल्याचं पाणी आहे, हे पण टाकून घेते. बारीक गॅसवर आता भाजी एक 10-15 मिनटं शिजवून घेऊ. आपली भाजी होतीच आहे, तोपर्यंत बिर्याणी बघून घेऊ झाली का नाही. बिर्याणी आता चेक करू कशी झाली आहे ते. खूप छान आणि अशी मोकळी झाली आहे मस्त. भाजी आपली झालेली आहे. छान झाली भाजी आपली मस्त.